समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चित्र मार्गदर्शक शेतकरी संघटना होते तेव्हापासूनचा त्यांचा आमचा सहवास राजेंचे आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आता तुम्हाला मत व्यक्त केलं त्याचे मार्गदर्शक बेदरे साहेब दगडे साहेब ज्यांनी त्या ठिकाणी मला येण्याचं निमंत्रण दिलं निमंत्रणाचे सर्व सहकारी या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा सन्मान सत्कार झाला त्या सर्वांचं आणि उपस्थित आहे सर्वांचे मी अभिनंदन करतो. या चॅनलच्या वतीनं मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो काही सन्मान केला. गेल्या 15-20 वर्षापासून कामगार क्षेत्रात मी काम करतो. जे कामगार संघटित आहेत त्यांना संघटित करण्याचं काम आणि त्यांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी शासन पातळीवर आणि समाज पातळीवर जागृती निर्माण करून त्यांच्या हक्काने अधिकार मिळवून देण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये मी पत्रकार म्हणून काम केलं पण कामगार क्षेत्रात आल्यापासून त्याचा बंद आहे. पण या दोन्ही क्षेत्राचा या ठिकाणी माझा सन्मान करून आपण गौरव करून या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर फुले साहेबांचे आणि त्यांच्या राजमित्रांचे आभार व्यक्त करतो. पुरस्काराच्या माध्यमातून किंवा सन्मानाच्या माध्यमातून मला जी काही ऊर्जा जो काही उत्साह आपण निर्माण करून दिला ते अधिक ताकदीनं अधिक जोमानं आम्हाला काम करता यावं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि प्रेमाची मी अपेक्षा करतो. आणि अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय बोलावं काय सांगावं म्हणजे सध्याची जी काही राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती या देशाची आहे त्याचं म्हणजे चिंतन करणं मला वाटतं गरजेचं आहे. भारतीय लोकशाही दृष्टी जो काय राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद संपण्याची प्रक्रिया मला वाटतं या देशामध्ये सुरू झाली. हा राष्ट्रवाद काय आहे की स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही जी काही मूल्य लोकशाहीने दिलेलं आहे न्याय या नीतीमध्ये न्याय या मूल्यामध्ये नीतिमत्ता अभिप्रेत आहे. आणि नीतिमत्ता काय सांगते की समाजातील एका घटकाने दुसऱ्या घटकावर सत्ता संपत्ती जात धर्म पंथ पैसा प्रांत याच्या आधारे अन्याय करतात आला. आणि मला वाटतंय जे काही मूल्य आहे हे मूल्य जोपासण्याचं काम समाजामधला कार्यकर्ता नेता पत्रकार याची अधिक जबाबदारी आहे. म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे मूल्य जपण्यासाठी आपण आपला अधिक वेळ देणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा उल्लेख योगी सरनी केला, आत्ता वकील साहेबांनी पण बोलले. त्या कायद्याची पार्श्वभूमी अशी आहे सर, बिल सादर करते वेळेस सांगितलं गेलं शेरी नक्षलवाद आणि कडवे डावे विरोधी याच्यामध्येच आघाडीचे फसलेले आहेत आमदार सर. त्यांना वाटले की त्यांच्यावर चाललं आपलं काय, पण त्याचा जो काही बिल आहे जो काही कायदा आहे त्याच्यात कुठेही नक्षलवादाचा उल्लेख नाही. आणि त्याच्यामध्ये ज्या काही सामाजिक चळवळी आहे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा उल्लेख केला मी करणार नाही. पण तुम्हाला तुमचं
संघटन स्वातंत्र्य आहे, मत मागण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अन्यायाला दाद मागण्याचं जे काय स्वातंत्र्य आहे हे सगळं स्वातंत्र्य त्या कायद्याने हिरावून घेण्याची शक्यता आहे. आणि माझ्यासारख्याला भीती अशी वाटते आणि म्हणून मी या ठिकाणी बोलायचं नसताना मी आपल्यासमोर अप्पा मांडतो की हा कायद्याचा पुन्हा अभ्यास करून कायदा कसं रद्द करता येईल या पद्धतीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. समाजातल्या विविध क्षेत्रातल्या माध्यमांनी, संघटनांनी, पत्रकारांनी कायद्याचं जे काय खरं स्वरूप आहे ते समोर आलं पाहिजे. मला वाटतंय आजच्या अशा या व्यासपीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे समाजामध्ये जे काय अडचण होणार आहे, समाजाला जे सध्या जगण्याचे जे काही प्रश्न आहेत, आत्ता आर्थिक विषमता इतकी भयानक आहे. एकाच कार्यालयामध्ये, एकाच आस्थापनेमध्ये, एकाच विभागामध्ये 1.5 लाख पगार उचलणारा कर्मचारी अधिकारी आहे आणि त्याच कार्यालयामध्ये 25,000 कंत्राटी पद्धतीनं काम करणार का कर्मचारी अधिकारी आहे. तर ही विषमता कशी नष्ट करायची हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद.